माझ्या कार्यकर्त्यांना अपमान होत होता वारंवार सांगून. एक दिवस 2 दिवस 4 दिवस ज्या दिवशी मी प्रवेश केलाय 7 वर्ष झालेत असं वाटलेलं खासदार झाल्यावर तरी जरा मान सन्मान देतील, पण काय नाही, तसंच चाललंय. त्याच्यामुळे पर्याय नव्हता. शिव्या खाऊन खाऊन आता लोकांना शिव्या देतात आहे ना, तुम्ही रोज ऐकतात आहे, लोक त्या शिव्या चालतील, त्यांचा अधिकार आहे द्यायचा, पण जे लोक देत होते त्यांचा अधिकार नव्हता शिव्या द्यायचा. एकच माणूस उद्धवजींबरोबर कोणी नेत्यांबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. हा, एका व्यक्ती बरोबर होता, ते वारंवार मी त्यांना सांगितलंय, तो व्यक्ती मला ठीक आहे, मी माझ्या लोकांसाठी काही अन्याय काही किती शिव्या खाऊ शकतो, मी पाया पडायचो त्यांच्या, मी सर्व मान सन्मान देत होतो, माझे सर्व लोक मान सन्मान देत होते, पण ते मान सन्मान घेत नव्हते. ते नुसतं माझ्या कार्यकर्त्यांना अपमान कुठे करायचा, काय करायचा, एवढे 7 वर्ष झाले आतापर्यंत माझ्या एकही म्हणजे मला खासदारकी दिली, माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली का राजूला लढवा. राजूलताईंना लढायची काही शोक नव्हता. राजूलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते. हा, आणि त्यांनी मनसेला जाऊ नये, नाही तर मनसे तिकडे अनिशाताई होत्या आमच्या, हा, त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट, त्यांच्यासाठी होती. राजूलताईला लढायचं नव्हतं. राजूलताईच्या नावावरती माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे. शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे, पण एकदा त्या अनिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजूलताईच्या नावावरती आणि माझ्या खासदाराच्या मुलीला पाहिजे म्हणून ते आमच्यावर टाकली. आणि आम्हाला जिकडे आम्हाला पाहिजे होतं, जिकडे ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या, जे माझ्या कार्यकर्त्यांसाठी पाहिजे होत्या, मुलुंडला अभिजित चव्हाण असेल, भांडुपला ज्या प्रमुख ज्या सीटवरून जो प्रॉब्लेम झाला, मामा मंचेकर आमची मामी होती, हा, त्यांच्या मिसेसला सीट ना एबी फॉर्म दिला, एबी फॉर्म घ्यायला बोलवलं, एबी फॉर्म माझ्या हातात दिला, परत तिथं कोणाचा तरी फोन आला, तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा संजय हात जोडले उद्धवजीने, तुम्ही बोला साहेब हात जोडू नका, आदेश द्या. तर बोलले संजय मला अडचण होते, मी त्यांना अजून कोणाला शब्द दिला नाही, स्वीकृत नगरसेवक त्यांना बनवतो. हा, परत स्वीकृत नगरसेवकाचं जेव्हा आलं तेव्हा पण परत लॉलीपॉप मेरे को ऐसा लगा था वो लोग वापस मेरा ये निर्णय ऐसा सुन के मेरे को बुलाएंगे, मेरे से बात करेंगे, सामने वाले को बुलाएंगे. मैं जाके भी आया, उनके पास बात करके भी आया, पर कोई रिस्पॉन्स नहीं. फोन कर रहे थे, मैं बोला आप एक्शन दिखाओ तो मैं कुछ भी तैयार है. मेरे घर के नीचे आके गाली देंगे, मैंने बोला था उधर आके माफी मांगने, बोलो मैं तुम्हारे साथ वापस मातोश्री चलता हूँ. ये कुछ नहीं हुआ. उनको हमको नहीं चाहिए क्या हम उनके साथ रहे, मैं मेरे साथ में. देखो अभी प्रॉब्लम क्या है, मैं किधर जाके खड़ा रहूं, हाँ, मैं सबके सामने से जाके मिलता हूँ. मेरे को नहीं है क्या मैं लीडर हूँ, क्या मैं आमदार खासदार हूँ, मेरे पास लोग आने चाहिए. मैं जाके लोगों से मिलता हूँ, वो खड़े रहते हैं, वो खड़े रहेंगे, 10 लोग खड़े रहते हैं, मैं खड़ा रहूंगा, 100 लोग आके मेरे को मिलते. वो प्रॉब्लम है उनको, समझा. आइडेंटिटी क्राइसिस है उनको. इतने बड़े लीडर है, इतने पार्टी के है, उनके थ्रू में नहीं गया पार्टी में, वो मेन प्रॉब्लम है. इसके लिए उन्होंने इतना 7 साल हमको मेरे सब लोगों को टॉर्चर किया. उनको ऐसा था क्या मैं उनके थ्रू जाना चाहिए था. मेरे को उद्धव साहब ने खुद बुलाए, मैंने गया था कि मेरे को पार्टी में लो, मेरे को आमदार खासदार की दो. उन्होंने मेरे को बुलाया था. मेरे को पहला 2014 में भी बुलाए थे. प्रताप सरनाईक जी एबी फॉर्म लेके आए थे, एमएलए के बाद एमपी लड़ा था, उसके बाद आए थे, तभी मैं नहीं लड़ा. हाँ, मैं गया नहीं था उनके पास क्या मेरे को पार्टी में लो, मेरे को सीट दो. इसलिए मैंने जब उन्होंने बुलाया भी, मैं जिस दिन एबी फॉर्म जब आमदारकी का टाइम खत्म हो गया 3 बजे फॉर्म भरने का, उसके बाद में गया, प्रवेश किया. नहीं तो ऐसा लगेगा कि आमदारकी खासदारकी के लिए और टिकट नहीं मिला. उसके बाद गया मैं, और इतना 5 साल मेहनत किया, उसके बाद उन्होंने सीट दिया. ऐसा नहीं है, देना चाहिए था किसी को भी सीट. मेरे को क्या है, मैंने मांगी नहीं थी सीट, क्या मैं गया उसके लिए गया नहीं था आमदार की खासदार की. मेरे को मेरे कार्यकर्ता के लिए मैं गया था वो पार्टी में. तो मेरे कार्यकर्ताओं को उन्होंने दिखाया क्या मेरे को दिया, मेरी बेटी को दिया, वही चिल्ला रहे. मैंने हर आदमी को, छोटे से छोटे कार्यकर्ताओं को, बड़े से बड़े कार्यकर्ताओं को मान सम्मान दिया है. जिनकी लायकी नहीं है, मेरे को आदत है जूते सर पैर के जूते सर पे लेने का, वो मेरी गलती हो गई. इसके लिए उनको बहुत मान सम्मान दिया. जिसकी लायकी नहीं है, जो विभाग प्रमुख बहुत मेरे खानदान पे जा रहे, मेरे पूरे परिवार पे जा रहे, अरे उनको 4, मेरे को तो कम से कम सब लोग के सामने भी गाली नहीं देते. इतनी तो हिम्मत नहीं, गाली देते तो मैं भी, मेरे को जो जानते हैं, हाँ, वो मैं
और मैं उनका मान सम्मान इसके लिए कर रहा था, 1 मिनट सुनिए, मैं उनका मान सम्मान अभी तक इसके लिए कर रहा था कि उन्होंने मेरे को आमदार की 2004 के बाद 2004 में जब ये आमदार बना तभी संजय राउत साहब ने, सुनील राउत साहब ने मेरे को ओपनली मदद किया था, मेरे को आमदार बनने में लीलाधर ढाके साहब के अगेंस्ट में मेरे को मदद किया था, उनके पार्टी के अगेंस्ट में। फिर 2009 में वापस मेरे को, जब भी मैं राष्ट्रवादी से खासदार की लड़ रहा था तभी भी उन्होंने मेरे को पूरा मदद किया था बीजेपी के खिलाफ। हाँ, इसके लिए मैं मान सम्मान कर रहा था और मेरा आदत है किसी का भी, आप जो मेरे को जानते हैं, सबको मान सम्मान देता हूँ, छोटे से छोटे कार्यकर्ताओं को, पर उनको वो बंदर को घी हजम नहीं होता है ना। हाँ, उन्होंने संजय राउत मेरे को संजय राउत साहब से कुछ प्रॉब्लम नहीं है, मेरे को पूरे पार्टी पूरा किसी से प्रॉब्लम नहीं है, एक ही आदमी से प्रॉब्लम है। हाँ, कौन है भाऊ? कौन है? मुलीचा वेगळा राजकीय माझ्या घरात सर्वांना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। धंदा काय करायचा त्यांनी ठरवायचंय, कुठल्या राजकीय पक्षात काम करायचंय का काय काम करायचंय ते त्यांनी ठरवायचंय। माझा पुतण्या बीजेपीचा कार्यकर्ता आहे, माझी सुनबाई दुसऱ्यांदा बीजेपीची नगरसेवक आहे, त्यांना आहे ना, एकाच घरात राहतो, एकाच किचन मध्ये जेवतो। हा, माझ्या मुलीने जर ठरवलं का बाबा नाही मला तिकडे राहायचंय तर त्याचा प्रॉब्लेम काय, मला काय प्रॉब्लेम नाही, सर्वांना आपलं आपलं आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला त्रास दिला जातोय, मला त्रास नाही, माझ्या लोकांना, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिलाय, मला नाही। आपणार आहे, बोलू दे ना एकदा, संपू दे ना एकदा। तुमच्या मतदारसंघात काल सभा झाली, 1 मिनिट, तुमच्या मतदारसंघात काल सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी येऊन हवा येऊ दे, होऊ दे, जायचे, मागे वा। हे बाबा, 1 मिनिट, एकदाच काय विचारायचं विचारा, मी प्रवक्ता नाही या पार्टीचा, या पार्टीच्या प्रवक्त्याचे मला माहित नाही, त्याला विचारा। तुमच्या विरोधात काल सभा झालेली आहे, तुमच्या विरोधात काल भांडूपमध्ये सभा झाली, स्वतः उद्धव ठाकरे या सभेला आलेले होते। तुमच्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि मतदारांना जाब विचारणार आहेत ते प्रामुख्याने। अरे हेच जर अगोदर आले असते, आले याची पण गरज नाही, मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असता, हे स्थिती तशी आली ना, मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता, मी जर गेलो नसतो कोरमच कुठे पुरा झाला होता, झालंच नसतं, हे झालंच नसतं, मला बोलून घेतलं असतं का, मी जे सांगत होतो तिथे येऊन मला शिवाय दिल्यात, तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर मातोश्री होता, हे संपला, विषय नसता आला, पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही, त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे। आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मला, उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर का त्यांच्या परिवाराबरोबर जे पण नेते मंडळी आहे कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही, सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान, आणि मी पण तेवढाच। मालक कोण आहेत? पक्षाचे मालक बदली झालेत ना, पक्षाचे मालक कोण आहेत? हा, बघितले ना तुम्ही, सुप्रियाताईच्या मुलीच्या लग्नात येताना पक्षाचे मालक कोण आहेत? नाही, संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला, मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे। मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचे लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती। 2009 मध्ये परत मला खासदार मध्ये किरीट सोमायच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना माझा एहसान आहे। जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात, मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना, मला ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल मी सांगितलं। अरे एक बोलू द्या, एका व्यक्ती आम्हाला सर्वांना डिस्टर्ब करतोय ना, आम्ही कुठे जाऊ शकत नाही, आम्ही कार्यक्रमात जाऊ शकत नाही, आम्ही आमचा वाटलेला खासदार झाल्यावर तरी होईल, खासदार झाल्यावरती पण फंड वापरू शकत नाही, त्यांच्या इथे कोणी येऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या कोणी शाखा प्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही, मला कार्यक्रमाला बोलू शकत नाही, कारण काय पण सांगतात आणि येऊन इकडे सांगणार आणि येत नाही कार्यक्रमाला, येत नाही, राजू ताईंना पाठवतात, मी गेलो का त्यांचे? माझा कोणी फोटो लावायचा ना, मला फोटो लावायची गरज नाही, एक कार्यक्रमात मी 2-2, 5-5 लाख रुपयाची होर्डिंग लावतो, त्यांचेच लावतो मोठे मोठे, बघितलं असेल तुम्ही आतापर्यंत, मी कधी बघितलं असेल माझा फोटो लावलेला नाहीये, गरज नाही मला लावायची, लोक मला फोटो लावायची, मी फोटोवाला नाहीये, लोकांमध्ये, हा, तर मला गरज नाहीये, बस आता माफ करा, बस झाला की सांगायचं।
हे नेते मंडळी सांगतो मला कोणाला माहिती.